बरं, गेले काही दिवस आमच्या डोक्यात एक विचार घोळतोय, तुमच्याशी बोलीन म्हणतो. काय? आता आपले खटले आपण करविरास हलवावे. काय माधवाचा संसार व्यवस्थित चालू झालेला आहे. त्याची पहिली पत्नी निवर्तली त्यावेळेस आपण इथे आलो, तो इथेच ठाण मांडून बसलो. अर्थात ते योग्यच होते म्हणे. माधवाचा संसार सुरळीत व्हावा हीच त्याच्या पाठीमागची सदिच्छा होती. पण झालं की आता संसार सुरळीत काय अगदी धावू लागलेला आहे. आणि आपलं त्यांच्यामध्ये आमची लुडबुड नको, काय आपल्यास कळत नाही, म्हणून म्हणतो करविरास जावे. खरे सांगा, माधवा काही बोलला का असे? नाही हो, माधव कधी काही बोलेल का? आपणच समजून घ्यावयास हवे. आपण इथे असल्यामुळे आपली लुडबुड होते, त्यांची पंचायत होते, त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही असे आमच्या एकूण लक्षात आलेले आहे. त्यात आणि रमाबाईंचे शिक्षणाचे प्रस्थ वाढत चाललेले आहे. पण ही गोष्ट आम्हास काही खपत नाही, आमच्या मनास ते काही पटत नाही. उगाच तोंडाला तोंड लागायचे, वादविवाद वाढतो, हे सगळे नकोच. हे आपले आपण करविरास गेले की आपोआप दृष्टी आड सृष्टी. अहो पण रमेश अजून येते कुठे? काही नाही म्हणजे तिला एकटीला स्वयंपाक करायला सांगितला ना तर भंबेरी उडते तिची. कधी एकटीवर जबाबदारीच पडली नाही हो तिच्या. कायम हाताखालची कामे करीत आली. नाही म्हणजे हे घर असे सगळे तिच्यावर सोपवून जायचे हे मला नाही पटत हो. माधवास उपाशी राहायची वेळ येईल अशाने. लागू दे, उपाशी राहू दे त्यास एक दिवस, तेव्हा कळेल. नाही आम्ही सांगत असतो ना सारखे, बायकांचे हे काम नव्हे, नाही का? शिक्षण हे बायकांचे योग्य नव्हे, पण त्यात पटत नाही. आता होऊ दे, एक दिवस दुकानचा फराळ करू दे सकाळी उठल्यानंतर, तेव्हा त्याचे डोळे उघडतील. अहो पण मी काय म्हणते, आता मी काय म्हणते आणि ते तुम्ही काय म्हणते नाही हो. आपण आपले करविरास जाऊ, त्यांना आपला सुखाचा संसार करू दे, त्यांचा प्रपंच त्यांना सांभाळू दे. महालक्ष्मीच्या आश्रयाला जाऊ, तिच्या सावलीत निवांत बसू. तसे आपण जसे म्हणाल तसे करूया. चला मग आवरावर करायला सुरुवात करा. इथे आल्यापासून बघतोय तुमचा आपला पसारा वाढतोच आहे. आवरा. कशी झाल्या परात? उत्तम. आम्हाला येतात हो भांडे. काय हसताय काय तुम्ही?